कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला 20 गावांनी विरोध केलेला आहे। महापालिका शहरालाच सोयीसुविधा पुरवू शकत नाही तर हद्दवाढ झाल्यानंतर 20 गावांना कशा सोयीसुविधा पुरवतील असा सवाल विचारत आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। कोल्हापूरच्या हद्दवाढीला आता विरोध होतोय। 20 गावांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। महापालिका शहरालाच सोयीसुविधा पुरवू शकत नाही तर आम्हाला काय पुरवणार असा सवाल त्यांनी केला। आमची गावं सगळी सक्षम करा। कोल्हापूर महापालिकेमध्ये जे काय हद्दीमध्ये जे काय प्रलंबित प्रश्न आहेत त्याची दुरुस्ती करा, ते सोडवून घ्या आणि त्याच्यानंतर हद्दवाढीचा विचार करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। पण आत्ता सध्या एकच आमची मागणी आहे की प्राधिकरण हे सक्षम कराच। आई अंबाबाईची तुम्ही तिथं ते दर्शनासाठी येणाऱ्यांची व्यवस्था करू शकत नाही आणि ही 20 गावं घेऊन काय करणार आहे तुम्ही? म्हणजे लोकांची संभ्रमावस्था आहे की तुम्ही काही करू शकणार नाही, तुम्ही महानगरपालिकेत काही केलेलं नाही आणि आम्हाला तुम्ही सुविधा देऊ शकणार नाही, आमची भूमिका आहे आणि आम्ही हद्दवाढीला 100% आमचा विरोध आहे। 1962 साली ज्या वेळेला हद्दवाढ झाली पहिली त्यावेळेला आमच्यातील महसूल भाग जो काही होता त्या ठिकाणी आजपर्यंत इथं मन्नाडे मळा म्हणून आहे तो भाग त्यावेळेला महापालिकेमध्ये गेला। आज तागायत त्या मन्नाडे मळ्यामध्ये महानगरपालिकेच्या कोणत्याही सुविधा चालू नाहीत आणि आत्ता म्हणाले ती आमची गावं द्या। अहो कशाला गावं द्यायची, काय उपयोग आहे त्याचा?